नमस्कार मंडळी. ही जी बिल्डिंग आपल्यासमोर आहे ती आहे लंडनची फेमस काउंटी हॉल बिल्डिंग, ज्यात स्थित आहे लंडनचं सी लाईफ ॲक्वेरियम, जे आपण ह्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर कसे आहात सगळे? मजेत ना? फिरताय ना? फिरलंच पाहिजे. चला जाऊया थेट लंडन ॲक्वेरियममध्ये. एंट्री केल्यावरच इथे एक हात धुण्याची फॅसिलिटी आहे. हात धुतल्यानंतर आपण जाणार आहोत काही शार्कच्या एग्जला हाताळायला. येस मित्रांनो, इथे शार्कचे एग्ज ऑन डिस्प्ले आहेत. तुम्ही पाहू शकता या मुलाच्या हातात देखील नर्स शार्कचा एग आहे. या काउंटरवर आपल्याला शार्कच्या रिप्रोडक्शन आणि रिहॅबिलिएशनबद्दल संपूर्ण नॉलेज देण्यात येते. तसंच त्यांचे एग्जच्या आतमध्ये काय आहे आणि त्यांचे एग्ज लेदरसारखे का आहेत ह्याची माहिती देखील मिळते. तर आम्ही पण इथे शार्क्सच्या एगला हाताळणार आहोत. इनिशियली भीती वाटली, पण नंतर कॉन्फिडन्स आला. हे पहा तुमच्यासमोर हे नर्स शार्क्सचे एग्ज आहेत आणि हे स्पायडरसारखे दिसणारे बॅम्बू शार्कचे एग्ज आहेत. त्यांची स्किन देखील लेदरसारखी असते. आता जाऊया आपल्या नेक्स्ट एक्झिबिटकडे, जी आहे ही मरीन ॲक्वॅटिक फिश टँक. या टँकमध्ये हे जे टेंटिकल्स तुम्हाला दिसत असतील ते ॲनेमोन्स आहेत आणि ह्या ॲनेमोन्समध्ये येस मित्रांनो, नीमो फिश आहे. नीमो फिशला ट्रू पर्क्युलर क्लाउन किंवा क्लाउन फिश असेही म्हणतात. आणि तुम्ही पाहू शकता ही क्लाउन फिश आपल्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये किती आनंदात आहे. तर मित्रांनो, आपण आता ही पाहतोय ती आहे सेकंड टँक, ज्याला म्हणतात सिकलेट टँक. या टँकमध्ये एक टर्टल देखील आहेत. तर मित्रांनो, सिकलेटमध्ये 1300 रेकग्नायझेबल ह्या स्पीशीज मोस्टली आफ्रिका आणि साऊथ अमेरिका इथे पाहायला मिळतात. तुम्ही जर डिस्कस आणि एंजल फिश पाहिले असेल तर ते देखील सिकलेट फॅमिलीमधूनच येतात. ही नेक्स्ट टँक आहे दुर्मिळ अशा सी हॉर्सची. मित्रांनो, सी हॉर्स हा खूप रेअर फिश आहे जो आपल्याला इझिली मिळत नाही. आणि सी हॉर्सच्या 46 रेकग्नायझेबल स्पीशीज आहेत, ज्या कॉरल रीफ्समध्ये आणि शॅलो कोस्टल वॉटर्समध्ये आढळतात. हा रेअर फिश देखील आपल्याला ॲक्वेरियममध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण जाऊया आता नेक्स्ट सेक्शनमध्ये, जे आहे कॉरल्सबद्दल. तर कॉरल्स हे एक मरीन इकोसिस्टम रन करण्यासाठी खूप क्रुशल आहेत. आणि कॉरल्सला जर आपण प्रिझर्व केलं तर मरीन इकोसिस्टमची बायोडायव्हर्सिटी आणि हेल्थ आपल्या ओशन्समध्ये मेंटेन राहते. कॉरल्समध्ये असे सुंदर आणि ब्युटिफुल फिश देखील लपून त्यांचं घर बनवतात. आपल्यासमोर हे जे प्लांट्ससारखे स्ट्रक्चर्स आहेत त्यांनाच कॉरल्स म्हणतात, जे वेगवेगळ्या कलर्समध्ये आपण पाहता इथे. हे कॉरल्स ब्रीडिंग ग्राउंड्स असतात आणि हॅबिटॅट आणि फूड सोर्स असतात व्हेरियस स्पीशीज ऑफ फिशसाठी. क्लायमेट चेंज, पल्युशन आणि अधिकतम मात्रामध्ये केलेली मासेमारी ह्यामुळे कॉरल्सचा मृत्यू होतो. या विविध रंगांच्या कॉरल्सला पाहून आपल्याला देखील वाटत असेल, कॉरल्स ही समुद्राची दुर्मिळ संपत्तीच आहे. लंडन सी लाईफ म्युझियमच्या ह्या सेटअपमधून आपल्याला कळतं की कॉरल रीफ्सला कशा रीतीने आपण प्रिझर्व केलं पाहिजे. इथे देखील हे कॉरल्स मेंटेन करण्यासाठी टेम्परेचर, वॉटर सॅलॅनिटी आणि वॉटरचं pH लेवल मेंटेन केलं जातं. त्याचसोबत पाण्यामध्ये विविध प्रकारचे न्यूट्रियंट्स टाकले जातात, ज्यामुळे
कॉरल्स इथे फ्लरिश करतायत आणि त्यांचे नॅचरल कलर्स रिटेन करतायत आणि फिश देखील जणू आपल्या घरीच आहे ह्या मानसिकतेने इथे जगतायत. या नेक्स्ट टँकमध्ये आम्हाला दिसले हे क्लाउन फिश खेळताना अलॉंग विथ हा एम्परर एंजल फिश. बघा किती क्यूट आहे ना. वाव मित्रांनो, इतके सारे क्लाउन फिश एका टँकमध्ये पाहून आम्हाला असं वाटलं की आम्ही पुन्हा मॉलडीव्समध्ये आहोत की काय. खरंच हे मनमोहक दृश्य पाहायला लंडन ॲक्वेरियमला येणं वसूल झालं बॉस. खरं सांगायचं तर आमच्यापेक्षा जास्त मजा आणि आनंद लहान मुलं घेत होती या क्लाउन फिशच्या जथ्याची. तुम्ही पण पहा आणि आनंद घ्या या क्लाउन फिश हॅबिच्युअल टँकचा. पुढे जाऊन आम्ही पाहिला हा ऑलमोस्ट 1.5 मीटर लॉंग ग्रीन सी टर्टल. वाव. ह्या सगळ्या सी लाईफ एक्साइटमेंटमधून आपल्याला विश्रांती पाहिजे असेल तर इथे आहे हा छोटासा रिफ्रेशमेंट पॉईंट्स जे विकतात स्लशीज, बिस्किट्स, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स. हा स्पॉट परफेक्ट आहे रिचार्ज करण्यासाठी. सी लाईफ ॲक्वेरियमचा आनंद घेत आम्ही पोचलोय अँटार्क्टिकाला. हो मित्रांनो, अँटार्क्टिका. यांनी अँटार्क्टिकाचा पण एक सिनारिओ आणि एक सेक्शन तयार केला आहे, तर चला बघूया. अँटार्क्टिका म्हटलं तर पेंग्विन्स दिसायलाच पाहिजे, तर पुढे येऊन आम्हाला दिसले हे क्यूट असे पेंग्विन्स. आणि मित्रांनो, ते स्विम देखील करत होते. मी फर्स्ट टाइम पेंग्विन्सला स्विम करताना पाहिलं. पेंग्विन्सच्या सेक्शननंतर ही एक डिजिटल 3D वॉल यांनी क्रिएट केलेली, जिथे उभं राहून आपल्याला असं वाटतं की आपण अँटार्क्टिकाच्या एका कोस्टवर उभे आहोत. पुढील सेक्शन आहे फ्लॅट फिश सेक्शन आणि हा पहिला मासा आहे चप्पल मासा. हो मित्रांनो, इंडियामध्ये तरी याला आम्ही चप्पल मासा म्हणतो. तुम्ही काय म्हणतात हे आम्हाला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर असे 3 फिश आहेत या टँकमध्ये आणि सगळ्यात लेफ्टचा फिश सँडमध्ये कसा लपून बसला आहे पहा. या सबंध सेक्शनमधून आम्ही पुढे जातच होतो की आमची नजर पडली ह्या खालच्या फिशकडे. या फिशच्या बॉडीवरची डिझाईन पहा मित्रांनो, अनरियल आहे.
मित्रांनो, लाईट्स इथे ह्या रीतीने ऑर्गनाईज केल्या आहेत की आपल्याला असं वाटेल की आपण पाण्यावरच चालतोय. आणि चालत चालत आम्ही आता पोचलो आहोत यांच्या नवीन एन्क्लोजर सेक्शनमध्ये, जिथे आपण व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून अंडर वॉटर एक्सप्लोर करू शकतो या सिंगल सीटवर बसून. ही नेक्स्ट टँक आहे ऑफ द फेरोशियस पिराना फिश. या क्यूटशा टर्टल टँकमध्ये आहे रेड इयर स्लायडर टर्टल. तुम्ही जर नीट पाहिलं तर ह्याचे हात आणि पाय जसे काय क्लॉज आहेत असे वाटतात. 5 पायांचा स्टारफिश तर मी पण पाहिला होता, पण 13 पायांचा मुळीच नाही. आणि असंच या कॉपर बँड बटरफ्लाय फिशला पाहून आम्ही निघालो पुढच्या वाटचालीला, जिथे आम्हाला मिळाली ही रेझर फिश. ही फिश एका ब्लेडसारखी दिसतात. फ्रॉम द स्मॉल रेझर फिश टू द प्रेडेटर ऑफ द ओशन, हा आहे द मायटी टायगर शार्क. एवढी व्हरायटी ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि मरीन लाईफ पाहून आम्ही थकून गेलेलो मित्रांनो. आणि शेवटी या टर्टल टँकजवळ तळ ठोकून बसलो. सॉरी, पण या फिशचं नाव वाचायला मीच स्वतः विसरलो. आणि आपण पोचलो आहोत अजून एका रीफ इकोसिस्टममध्ये, जो आहे टँग्सचा. ही नेक्स्ट टँक आहे डोमेस्टिक पॅरेट फिशची. हे दृश्य पाण्यात पाहून कोणालाही पाण्यात घाम फुटेल. टुवर्ड्स द एंड आम्हाला हा दिसला ब्युटिफुल सिल्वर ॲरोवाना, ऑलमोस्ट 3 फीट मोठा. माय गॉड, खोटी वाटते ना? आम्हाला पण वाटलेली, पण नाही मित्रांनो, ती खरी मगर आहे. आपल्या ॲक्वेरियम जर्नीमधली ही क्लाउन फिशची लास्ट अँड फायनल टँक आहे. आमच्यासोबत तुम्ही पण मन भरून या ब्युटिफुल इकोसिस्टमला पाहून घ्या. क्लाउन फिशला गुड बाय बोलून आपण जाऊया एका अशा फिशकडे हू इज द लीडर इन ग्लोबल डॉमिनन्स. आणि तो फिश दुसरा तिसरा नसून आहे जेलीफिश. लंडन सी लाईफ अक्वेरियममध्ये जेलीफिशच्या ऑलमोस्ट 40हून जास्त व्हरायटीज आहेत, त्या देखील ऑन डिस्प्ले अँड अलाइव्ह. अँड विथ दिस आपला सी लाईफ अक्वेरियमचा व्लॉग इथेच एंड होतोय. या ॲक्वेरियममधला तुमचा कोणता फेवरेट फिश होता आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तसंच आमच्या मुंबईकर्स इन UK यूट्यूब चॅनलचा हिस्सा व्हा आम्हाला सबस्क्राईब करून. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. तुमच्या लाईकनी आम्हाला बळ मिळतं.
तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन विषयाला घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.